नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या सगळ्या जगाच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. को पावर्ड बाय संतूर, स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाइल आणि स्पेशल पार्टनर विको. रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. सध्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण वारी स्पेशल आठवडा साजरा करत आहोत. तुम्हाला माझी एक आठवण सांगतो, अनुभव सांगतो. आमच्या घरामध्ये एकदा कुलधर्म कुलाचार होता. तर काय झालं, आमच्याकडे गुरुजी आले होते. मी नेसलं होतं धोतर. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला विचारलं, काय रे संकर्षण, धोतर का नेसलं? मी म्हणलं, आज घरी पूजा आहे ना. मग त्यांनी विचार केला. मग मला 2 मिनिटांनी प्रश्न विचारला की धोतर नेसावं वाटतं म्हणून नेसलं का घरच्यांनी सांगितलंय म्हणून नेसलं? तर मी या प्रश्नावरती थोडासा निरुत्तर झालो. मी त्यांना म्हणलं की नाही, मलाही वाटतं धोतर नेसावं. त्याच्यावर ते असं म्हणाले की एक वेळ नेसलं नाही तरी चालेल, वाटणं फार महत्वाचं, आणि जर नेसलेलं असेल आणि वाटलं नाही तर ते पण फार धोक्याचं. महत्वाचं काय, बऱ्याच वेळेला तुमच्या घरामध्ये वारीची, देवदेव करण्याची, एखाद्या गोष्टीची, चवीची परंपरा असते. ती दर वेळेला आपल्याला करता येतेच अशातला भाग नाही, जमतेच अशातला भाग नाही, वेळ मिळतो अशातलाही भाग नाही. पण अशा वेळेला वाटणं फार महत्वाचं, कारण वाटण्यातनं सुरुवात होते ती वारीची, आणि हे वाटणं तुमची परंपरा पुढे घेऊन जातं. अशीच घरामधली वारीची परंपरा वेगळ्या अर्थाने, वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या माध्यमातून स्वतःच्या मनाला वाटून पुढे नेणारा एक तरुण वारकरी इथे आलेला आहे. फार मनापासून त्याचं स्वागत करूया, सोमराज लथ्थे याचं. प्लीज वेलकम. या 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 रामकृष्ण हरी माऊली, कसे आहात तुम्ही? फार मनापासून स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. आपलं पूर्ण नाव काय? माझं नाव सोमराज शिवलिंग लठ्ठे. बरं, काय करता तुम्ही? मी BSc ला आहे, लास्ट इयरला यावर. बरं, BSc ला लास्ट इयरला. होय. फारच छान. आणि कुठलं शहर हे? मी तांदूळवाडीचा आहे, किनी टोल नाक्याजवळ, म्हणजे सांगली जिल्हा माझा. अच्छा, म्हणजे कोल्हापूरच्या अगदी जवळ आहे की? हां. वा. कोण कोण असतं घरी तुमच्या? मम्मी, पप्पा, मी, भाऊ आहे बारका, काका, काकी, काकाला एक मुलगा आहे, आजी. वा, भाऊ बारकाय वय. होय. भाषा कोल्हापूरची डोकवा लागली बघ मध्ये. वा. वारी तुम्ही करता का घरामध्ये? वारी आमच्या घरात सगळीच करतात. बर, तूही जातोस? होय पायी पायी पायी? होय होय. कुठून तुम्ही पालखीला जॉईन होता? आम्ही आळंदीतून जॉईन होतो पंढरपूरपर्यंत. काय शिकायला मिळतं, काय वाटतं वारी? शिकायला म्हणजे मी चुकीच्या मार्गाला न जाता मी चांगल्या मार्गाला गेलो, कारण वारीतनं भरपूर गोष्टी शिकायला भेटतात. बरोबर. त्यामुळं त्या संकटावर कशी मात करायची, काय करायचं, वारीमुळे समजलं. बरोबर. हो. मुंबई त्याच्या आधी कधी आला होतास? पहिल्यांदाच. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा आला? होय. आयुष्यात पहिल्यांदा मुंबई बघितली, आणि अशी बघितली की आयुष्यभर लक्षात राहील. मी पहिल्यांदा मुंबईला गेलो, पण एवढ्या मोठ्या कामासाठी गेलो. वा, फार छान. मग हे करता करता ह्याची आवड कशी काय? तसं मी ही जी आवड वारीतच लागली मला. म्हणजे वारीत आमची जी दिंडी आहे, त्या दिंडीमध्ये आचार्य नाही. मग पप्पा, काका स्वतः जेवण बनवतात, म्हणजे ज्या बायका असणार आहेत त्या सगळे बनवतात. मग त्यांच्यासोबत बसून बसून मी भाकरी वगैरे करायचं, भाजी आमटी करत 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 घरात पण करायला लागलो. मग अच्छा, म्हणजे वारीला जाताना घरातली पुरुष मंडळी, सगळे. महिला सगळे स्वयंपाक करतात. होय. काय तयारी असते वारीला जाताना घरामध्ये? हांतरून धुवून आणायचं, वळकड बांधायची. वळकड म्हणजे झोपायलासाठी वळकड तयार करतात. हो. खाली कागद, वर घोंगडं, खाली पाणी जाऊ नये म्हणून, घोंगडं भिजू नये म्हणून ती वळकड तयार करायची. अच्छा. परत सगळ्यांना भाज्या ज्या म्हणजे मटेरियल जी लागणार आहे, गॅस, सगळं मटेरियल गोळा करायचं. अच्छा, हे सगळं चालू. ही सगळी बांधाबांध करायची. महिन्याभरासाठी घराला कुलूप ठोकायचं आणि रामकृष्ण हरी म्हणत पांडुरंगाच्या भक्तीने निघायचं. फार छान. ही परंपरा तुला पुढे न्याविषयी वाटते? खरंच ही पुढे गेलीच पाहिजे, आणि जास्ती करून माझ्यासारख्या तरुण पोरांनी इथं आलं पाहिजे. कारण ज्या वयात, म्हणजे ज्ञानोबा माऊलींकडून आपल्याला एवढी मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. म्हणजे जी वय भकण्याचं आहे, त्या वयात जर तुम्ही वारीच्या वाटेवर आला तर तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तरुण वयात ठरवलं तर आपण काय काय करू शकतो, हो की नाही? फक्त यातलं एकच चुकलं, माझ्यासारख्या तरुणांनी, म्हणजे आपल्यासारख्या तरुणांनी म्हणायला पाहिजे होतं, मर्दा तरुण आहे मी, लक्षात आहे की नाही? चला की मग आता वारीला. वारीला तर येणारच की रे. इकडे जाऊ की आधी? पोटापर्यंत काही करशील की नाही? ये की, चल. पहिल्यांदा पदार्थ कुठला करायचा आहे? मखाण्याचा शिरा. मखाण्याचा शिरा. उपवासाला चालतो का? चालतो. चालतो. फार छान. वा. मखाण्याचा शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य सांगा. शिंगाड्याचं पीठ, मखाना पावडर, गुळाची पावडर, बदामची पावडर, ड्रायफ्रुट्स, तूप,
वेलची पावडर आणि मीठ. वा. सगळं लागणार एकदम पौष्टिक साहित्य आहे. होय. सोमराज, पहिल्यांदा काय करूया? पहिल्यांदा आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी एक पातेलं घेऊया आणि त्याच्यामध्ये करूया. बरं, मग गॅस लावू का? हां, चालू करा. काय घ्यायचं याच्यात? पाणी आपल्याला एक पाहिजे, बर, 1 ग्लास. किती शेती आहे तुमची? तुमची 25 गुंठ बस. घालू गुळ पावडर? हे गरम होते तोपर्यंत आपण दुसरीकडे मग बाकीचं करून घेऊया. चला, मग तुला काय लागणार आहे? कढई आणि कढई पाहिजे आपल्याला. बर, ठीक आहे. तूप टाकून घेऊया थोडंसं पहिल्यांदा. किती लागणार आहे? 2-3 चमचे टाका. मला सांग, तू आजी आजोबा आई बाबांबरोबर वारीला गेलेला आहेस. होय. एखादा अनुभव, एखादी आठवण? आठवण तशी माझ्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट झाली, म्हणजे माझा आजोबा एक्सपायर झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी आम्ही जेव्हा वारीला गेलो हा. त्यावेळेला म्हणजे पांडुरंगानं मला आजोबांना भेटवलंय असा एक प्रसंग झालाय माझ्यासोबत. तो कसा? म्हणजे आम्ही चाललो एक 15-20 किलोमीटर चाललो. त्यानंतर एका ठिकाणी बसलो. एक आजोबा आलं आणि मला सांगितलं, म्हणजे सांगायला लागलं की बाबा आई बापाची सेवा कर, वाईट मार्गाला लागू नको, असं सगळं सांगितलं. आणि मला म्हटलं तुझ्यासोबत फुगडी खेळायची. आमच्यासोबत फुगडी खेळलेत ते आणि परत बसलेत आणि परत मला सांगायला लागलेत की मला घरात का होत्यात असं, म्हणजे फुगडी म्हणजे खेळायचं नाही, धावपळ करायची नाही. त्यानंतर ती गेलं तिथनं आणि परत माझ्या लक्षात आलं की म्हणजे आमच्या आजोबांना आप्पा म्हणतोय मी. आमच्या आप्पांना पण असं सांगत होतो की तुम्ही धावपळ करू नका, शांत बसा, ही करू नका, ती करू, म्हणजे सारखं आम्ही जर असं कावायचं. आणि परत मला क्लिक झालं आणि त्यांनी मला व्हिडिओ करायला लावलेला. त्यांनी स्वतः, म्हणजे ती मला सांगायच्या आधी मला म्हटलं तू फोन काढ आणि व्हिडिओ कर, आणि घरात सगळ्यांनी दाखवून सांगितलेलं. आणि परत मला क्लिक झालं की अरे यू सेम आमच्या आप्पांच्या होत आहेत, सेम टू सेम, म्हणजे सगळंच दिसायला पण सेम, बोलणं पण सेम, जे आपण त्यांना काळजी घ्या म्हणून सांगत होतो तेच ते बोलले. तेच सांगितलं. आणि परत त्यानंतर आम्ही शोधायचा प्रयत्न केला लई त्यासनी, पण नाही सापडलं. आणि घरात गेल्यावर सगळ्यांनी व्हिडिओ दाखवला, म्हणजे वारीमध्ये दिंडीमध्ये गेल्यानंतर आमची आजी वगैरे सगळी मम्मी, म्हणजे ते व्हिडिओ बघून सगळीच रडायला लागलेत की असं झालं. पण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण ती नाहीत परत सापडलं. एका वेगळ्या माणसामध्ये आजोबा दिसले, हो. तो भास होणं, त्या श्रद्धेने पाहणं, हीच श्रद्धा आहे, हो की नाही? काय घालूया तुपात? शिंगाड्याचं पीठ वाल्या. बर, किती घालायचं? टाका अजून. हलवत हलवत घाल. आता काय? मखाण्याची पावडर. मखाण्याची पावडर बस. आता काय घालायचंय? बदामाची पावडर घाल. घाला.